तर तू अनोळखी तरी सोबती आपण मालिकामध्ये पाहत आहोत की अर्पिता आणि समीर विराजला भेटण्यासाठी जाणार आहेत. तर पहिल्यांदा आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की अर्पिताने आणि समीरने स्वयंपाकाचं म्हणजे डब्याचं नियोजन लावायचं असतं की निलंबरी निलंबरी येते तिथे अचानक आणि अर्पिताला चाळीस म्हणजे चाळीमध्ये राहतात ना समीर आणि ते त्या चाळीमध्ये सर्व गावकर म्हणजे सर्व माणसाला बोलवते, बायांना मुलांना सर्वांना बोलवते आणि म्हणते बघा बघा माहेरची काळजी घेते, सासरची हिला काहीच पडलं नाही अर्पिताला म्हणते निलांबरी. तर समीर खूप 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 सारवायचा प्रयत्न करतो पण निलांबरी काय ऐकत नाही. आणि निलांबरी समधी चाळीतले लोक म्हणतात हो सासर माहेरपेक्षा सासरची काळजी घ्यायला पाहिजे आणि सासरची जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजेत असं म्हणते सर्व चाळीमधले. आणि निलांबरी बी असं म्हणते जर तुला चांगल्या सून व्हायचा प्रयत्न करायचा असेल तर तुला माहेरची जबाबदारी सोडावी लागेल आणि सासरची जबाबदारी जपावं लागेल. तर असं होतं. पुन्हा अर्पिता म्हणते हो आता मी माहेरची जबाबदारी घेणार. निलांबरीमुळे अर्पिताला न इलाजाने तसं बोलावं लागतं आणि अर्पिता मग डब्याचा व्यवसाय बंद करायचा विचार करते आणि म्हणते मी नाही आता माहेरची जबाबदारी घेणार आणि डबे नाही बनवणार असं म्हणते डब्याचा. की समीर म्हणतो अर्पिता मॅडम असं करू नका. तर समीर म्हणले अर्पिता म्हणते नाही समीर आता मला माहेरची जबाबदारी सोडावी लागेल आणि सासरची जबाबदारी स्वीकारावी लागेल. की मग असं होतं की पुन्हा थोड्या वेळानं सर्व अर्पिता ऐकते सासूचं आणि निलांबरीचं ऐकते. मग सर्व चाळीतले जातात. मग पुन्हा समीर आणि अर्पिता एकत्र असतात फक्त दोघंजणं. आणि अर्पिता म्हणते समीर आपल्याला भेटण्यासाठी जायचं आहे, विराज सरांना भेटण्यासाठी जायचं आहे. की दोघंजणं निघतात. समीर आणि अर्पिता निघतात. विराजच्या ऑफिसमध्ये पोचतात की तिथे कॅबिनमध्ये एक महिला बसलेली असते. तिला म्हणत असते समीर सरांना विराज सरांना फोन करा, आम्हाला भेटायचं आहे त्यांना. पण करते फोन. ते म्हणजे हा तुम्ही बसा 5 मिनटं. कॅबिनवाली मॅडम म्हणते बसा तुम्ही 5 मिनटं. की लगेच दुसरा मॅनेजरमधला एक बॉस असतो विराजचा हाताखालचा, त्या रेस्टॉरंटमध्येचा सिनियर असतो. की तो म्हणतो नाही भेटणार, विराज सर नाही भेटणार, गेलेले आहेत बाहेर मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत की नाही भेटणार. की लगेच समीर आणि अर्पिता खूप समजण्याचा प्रयत्न करतात त्या व्यक्तीला पण तो काय ऐकत नाही. मग समीर आणि अर्पिता घरी जायला निघतात. पुन्हा मग समीर आणि अर्पिता घरी जातात. मग घरी जायला निघतात की घरी गेल्याच्या नंतर जातात घरी. सॉरी थोडं माझं पण मिस्टेक झाला सर, समजून घ्या सर्व. समीर अर्पिता म्हणते समीर म्हणतो अर्पिता मॅडम आपण तुमच्या घरी जाऊया विराज नचिकेत दादाला भेटण्यासाठी आणि सर्व फॅमिली भेटण्यासाठी जाऊया. की लगेच जातात ते सर्व निकी दरवाजा उघडीते आणि निकी म्हणते दी आलीस का तू. खूप खुश होते निकी आणि लगेच नचिकेतला समजायला जाते अर्पिता की दादा विराज सर फोन बी उचलीत नाहीत आणि ऑफिसमध्ये पण नाही, बाहेर गावी गेलेले आहेत. तर खूप उदास असतो नचिकेत. तर लगेच असं सर्व कळलं की लगेच
अर्पिताची वहिनी म्हणते, अर्पिता काही सॉल्व झालं का, अर्पिता काही सॉल्व झालं का. ती म्हणते नाही वहिनी काहीच झालं नाही सॉल्व. की नोकरी केलेली असती नचिकेतची तर लगेच काय होतं, अर्पिताची आई म्हणजे अर्पिताची आई येते मागून, अर्पिताला 4-5 थोबाडीमध्ये मारते, खूप साऱ्या थोबाडीत मारते, चापटी मारते. तू अपशकुनी आहेस असं म्हणते अर्पिताला. खूप खूप अपशकुनी आहेस तू, इथून जा, तू खूप अपशकुनी आहेस. आता तर मी तुला माझी लेक नाही म्हणून असं स्वीकारलेलं आहे आणि तू माझ्यासाठी मेली आहेस असं म्हणते अर्पिताची आई म्हणते. की लगेच असं म्हणजे अर्पिताचे वडील म्हणतात, तुझी लेक नाही तर माझी लेक आहे. की लगेच खूप राडा होतो आणि अर्पिताची आई म्हणते, तू गेली नाहीस ना, मी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकेन आणि स्वतःला जाळून घेईन. लगेच लगेच अर्पिता गडबडीने निघते आणि अर्पिताची आई दरवाजा लावून घेते बाहेरून. की लगेच अर्पिता खूप रडते, खूप रडते, खूप म्हणजे खूप रडते अर्पिता. आणि समीर म्हणतो, समीरला म्हणते मी खरंच अपशकुनी आहे का. तर समीर म्हणतो, नाही अर्पिता मॅडम तुम्ही अपशकुनी नाही, तुम्ही खूप छान आहात. तर तसं म्हणल्याच्यानंतर खूप रडते अर्पिता. आणि समीरला म्हणते, आपलं समीर म्हणतो अर्पिताला की अर्पिता मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आहे. जावयासाठी दरवाजे बंद नाही तर तुमच्यासाठी दरवाजे बंद असतील तर जावयासाठी बंद नाही ना. तुम्ही माझ्या घरची काळजी करा, मी तुमच्या माहेरची काळजी घेतो असं म्हणतो समीर. मी तुमच्या माहेरी जपतो आणि तुम्ही माझी म्हणजे सॉरी, तुम्ही माझ्या घरची जबाबदारी घ्या, मी तुमच्या घरची जबाबदारी घेतो असं म्हणतो अर्पिताला. मग अर्पिता खूप खुश होते आणि एवढ्यात मालिका संपते. तर कसा वाटला ब्लॉग तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर हा माझा 8.21 सेकंदाचा हे होता व्हिडिओ होता. मग थोडीशी माहिती सांगितली मी. कशी वाटली माहिती सांगा कमेंटमध्ये आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. लवकरच पुढच्या एपिसोडची माहिती मी घेऊन येणार आहे. तर कशी वाटली माहिती, थोडी मिस्टेक काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. तर मला खूप शब्द असे अडकत येतात. मी थोडा सॉल्व व्हायचा प्रयत्न करेल माझ्या शब्दांचा. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अर्पिता आणि समीर विराजला भेटेल ह्याचा मी थोडी माहिती सांगितलेली आहे. तर लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर इथपर्यंत बाय.